अवर सचिव 4, कक्षा अधिकारी 5, सहाय्यक कक्षा अधिकारी 21, टंकलेखक 17, औच्चश्रेणी टंकलेखक 2, लघु टंकलेखक 1 अशी एकूण 50 आणि तेही मंत्रालयामध्ये ही कर्मचारी मूळ आदिवासींच्या संदर्भामध्ये गैर आदिवासींची भरती केली. अध्यक्ष महोदय, अतिशय गंभीर अशा पद्धतीचा विषय मी या सभागृहाला आश्वस्त करतो की आता जी आपली भरती प्रक्रिया सुरू होणार आहे, या भरती प्रक्रियेमध्ये ही सगळी पदं जी शेड्यूल ट्राईबची आहेत, ती शेड्यूल ट्राईबच्या बिंदू नामावलीची ही सगळी पदं या ठिकाणी भरण्यात येतील. महोदय, लक्षवेधी क्रमांक 3 नुसार सामान्य प्रशासन विभागाने तत्वतः ही 50 आदिवासीसाठी राखीव असलेल्या जागा गैर आदिवासीने बळकावल्या हे त्यांनी मान्य केलेलं आहे. आणि आजच्या या लक्षवेधीच्या नुसार सामान्य प्रशासन विभागाने जे उत्तर दिलेलं अध्यक्ष महोदय, हे काही समाधानकारक उत्तर या ठिकाणी आलेलं नाही असं माझं स्वतःचं मत आहे. आणि 21/12/2019च्या शासन निर्णयानुसार ही याच्यामध्ये गैर आदिवासींनी बळकावलेले पदं त्या ठिकाणी अधिसंख्य करावे अशा पद्धतीचं भरण्याच्या संबंधाने निर्देश देण्यात आलेला आहे. परंतु या सामान्य प्रशासन विभागाने अध्यक्ष महोदय परत माहितीच्या अधिकारात माहिती मागवल्यानंतर सांगितलं की ही 50 पदं यांची संकलित एकत्रित माहिती आमच्याकडे नाही. आणि त्याही पलीकडे जाऊन त्याने 46 ही जी पदं आहेत त्या ठिकाणीचे त्यांचे जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे त्यांची सेवा समाप्त करण्यात आले. त्यासोबत आणखी 4 असे 50 म्हणजे 18/10/2020च्या शासन निर्णयानुसार पुन्हा अधिसंख्य केले असं ते म्हणालेत. अध्यक्ष महोदय, माझं या ठिकाणी स्पेसिफिक प्रश्न एवढंच आहे विचारायचा अध्यक्ष महोदय, तर माहितीच्या अधिकारामध्ये हे ट्रायबल फोरमच्या संघटनेने वळवीने जे काही माहिती मागितलेली आहे त्यांना हे माहिती देण्यामध्ये सामान्य प्रशासन विभागाची का टाळाटाळ करतात. यांच्याकडे हे 50 लोकांची माहिती जर संघटित नसेल तर मग ही 50 पदे कुठल्या आधारावर त्या ठिकाणी त्यांनी अधिसंख्य केलीत. अधिसंख्य जर झाले असतील तर रिक्त झाले जे काय पदं आदिवासींचे आहेत मूळ आदिवासींचे, ती पदं केव्हा या ठिकाणी भरणार आहेत. अध्यक्ष महोदय, या संबंधाने या सभागृहाला माहिती दिली पाहिजे. भरली असेल तर हे 50 जे अधिकारी आहेत त्याच्यामध्ये महत्त्वाचे पद आहे अध्यक्ष महोदय, अवर सचिव 4, कक्षा अधिकारी 5, सहाय्यक कक्षा अधिकारी 21, टंकलेखक 17, औच्चश्रेणी टंकलेखक 2, लघु टंकलेखक 1 अशी एकूण 50 आणि तेही मंत्रालयामध्ये ही कर्मचारी मूळ आदिवासींच्या संदर्भामध्ये गैर आदिवासींची भरती केली. अध्यक्ष महोदय, अतिशय गंभीर अशा पद्धतीचा विषय आहे. आणि मग ही जर भरती झालीच असेल अधिसंख्य करून तर भरलेल्या लोकांची जी कर्मचाऱ्यांची यादी आहे ती सभागृहाच्या पटलावर त्या ठिकाणी ठेवण्यात येईल काय, असे माझे 2 प्रश्न आहेत. माननीय अध्यक्ष महोदय, ही वस्तुस्थिती आहे की साधारणपणे आपल्याकडे मागच्या काळात 2005 पूर्वी जेव्हा आपण भरती करायचो त्यावेळी भरतीनंतर आपण व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट मागायचो आणि मग अनेक वर्षापर्यंत ते व्हॅलिडिटी सर्टिफिकेट पेंडिंग असायचं. त्यानंतर ती व्हॅलिडिटी रद्द व्हायची, कास्ट सर्टिफिकेट रद्द व्हायचं आणि असे लोक अनेक वर्षापर्यंत कार्यरत असायचे. या संदर्भात वेगवेगळ्या वेळेस केसेस झाल्या. मुळात हा प्रश्न हा साधारणपणे 95 आणि 2005 या कालावधीतला प्रश्न आहे. कारण 2004 साली आपण कायदा केल्यानंतर 2005 पासनं व्हॅलिडिटी मिळाल्याशिवाय आपण कोणालाही नोकरीमध्ये घेत नाही. पण ज्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये हा मुद्दा गेला त्यावेळेस 95 पूर्वीच्या लोकांना सुप्रीम कोर्टाने पूर्णपणे त्या ठिकाणी संरक्षण दिलं आणि त्यामुळे त्यांचा प्रश्न तो निकाली निघाला. पण 95 नंतरच्यांना मात्र त्या ठिकाणी कुठलंही संरक्षण द्यायला नकार दिला आणि त्यामुळे 95 ते 2005 या कालावधीत जे लोक या ठिकाणी नोकरीला लागले आणि ज्यांचं जात वैधता प्रमाणपत्र हे त्या ठिकाणी अवैध ठरलं त्यांना नोकरीतनं काढून टाकण्याच्या संदर्भातला विषय आला. या संदर्भात आपल्या सभागृहाने आणि शासनाने देखील एक मधला मार्ग काढला. एक कारण यापैकी बऱ्याच लोकांनी 20-20 वर्ष नोकऱ्या केल्या होत्या आणि म्हणून त्यांची नोकरी समाप्त केली आणि त्यांना अधिसंख्य पदावर आपण वर्ग केलं आणि ते जोपर्यंत त्या ठिकाणी रिटायर होत नाही
तोपर्यंत अधिसंख्य पदावर ते काम करतील, त्यांना बढती मिळू शकणार नाही. अशा प्रकारे हा निर्णय घेण्यात आला. आणि आपण असाही निर्णय घेतला की ही जी पदं रिकामी झाली आहेत, जी समजा शेड्यूल ट्राईबची बिंदू नामावली आहे, यात मॅक्सिमम शेड्यूल ट्राईबच आहेत, शेड्यूल ट्राईबची जी बिंदू नामावली आहे त्या बिंदू नामावलीनुसार याची भरती आपण सुरू करायची असा आपण निर्णय घेतला. या संदर्भात आपण जर बघितलं तर एकूण या ठिकाणी 6,680 असे आपले कर्मचारी अधिसंख्य पदावर गेले. या 6,860 पैकी आत्तापर्यंत 1343 पदं ही भरण्यात आलेली आहेत. उर्वरित पदांच्या संदर्भात भरतीची प्रक्रिया ही वेगवेगळ्या टप्प्यांवर आहे. मंत्रालयाच्या संदर्भात हे जे 5 सांगितलेले ते थेट भरतीचे जे आहेत ते 5 त्या ठिकाणी थेट भरतीचे भरलेले आहेत. उर्वरित काही प्रमोशननी ज्या ठिकाणी येतात ते बिंदू नामावलीच्या संदर्भात काम करण्यात आलेलं आहे. आणि काही थेट भरतीचे जे आता प्रलंबित आहेत त्याची भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. मी या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो की हे जेवढे पदं रिक्त आहेत, म्हणजे आता 1343 आहेत आणि काही अगदी अंतिम टप्प्यामध्ये आहेत, तरी देखील माझा अंदाज असा आहे की एक 3-3.5 हजार पदं अशी असतील की ज्याच्यावर अद्यापही भरती झालेली नाही. मी एक्झॅक्ट आकडा माझ्याकडे आता तो नाही, पण मी या सभागृहाला आश्वस्त करतो की आता जी आपली भरती प्रक्रिया सुरू होणार आहे या भरती प्रक्रियेमध्ये ही सगळी पदं जी शेड्यूल ट्राईबची आहेत ती शेड्यूल ट्राईबच्या बिंदू नामावलीची ही सगळी पदं या ठिकाणी भरण्यात येतील. नितीन राऊत. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी लक्षवेधी जी आहे ती आदिवासींच्या प्रश्नांसंबंधीची आहे आणि जी वस्तुस्थिती आदरणीय आमदार माझे सहकारी भीमराव केराम यांनी मांडली त्यामध्ये राज्य शासनाने जे उत्तर दिलं निश्चितच गोलगोल आहे. अध्यक्ष महोदय, मी सभागृहाच्या नजरेस आणि खास करून मुख्यमंत्र्यांच्या नजरेस ही बाब आणून देऊ इच्छितो आपल्या माध्यमातून की भारतीय संविधानाने आदिवासी समाजाला 7% आरक्षण दिलं आणि या 7% आरक्षणापैकी गेल्या 4 दशकात केवळ 3% आरक्षणाचा लाभ आदिवासी समाजाला मिळालेला आहे. आणि 4% आरक्षण जे त्या ठिकाणी गेलं ते आता माननीय मुख्यमंत्र्यांनी कबूल केलं की मागच्या 2005 पूर्वी काय घडलं ते बिगर आदिवासींनी ते लुटलेलं होतं. अध्यक्ष महोदय, राज्य शासनाच्या विविध विभागात अनुसूचित जमातीची 1,55,696 पदे राखीव आहेत. यापैकी 1,09,000 पदे भरली आहेत. अद्यापही शासनाच्या विविध विभागात अनुसूचित जमातीची 55,687 पदे रिक्त आहेत. अध्यक्ष महोदय, महायुती सरकारने सरकारच्या विविध विभागामध्ये रिक्त जागांसाठी पदभरतीची थाटामाटात मोठी घोषणा केली. या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलंही की वारंवार आम्ही ती थेट प्रक्रिया या ठिकाणी सुरू ठेवलेली आहे. परंतु आज जी वस्तुस्थिती आहे त्यामध्ये असं दिसून येते की खाजगी कंपन्यामध्ये खास करून नोकर भरतीसाठी एक प्रकारे राज्य सरकारनं पैसा खर्च केला, परंतु मुळामध्ये नोकऱ्याच मिळालेल्या नाहीत. त्या ठिकाणी राज्यातील शासकीय, निमशासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आस्थापनावरील अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेली तब्बल 12,520 पदे ही खोट्या आदिवासी जाती प्रमाणपत्राच्या आधारे गैर आदिवासींना देण्यात आली, परंतु त्याबद्दलचं अजूनही निर्णय काही झालेला नाही. या ठिकाणी राज्य शासनानं एक मध्यम मार्ग काढला होता की त्यांना तिथं ठेवायचं, पुढं प्रमोशन द्यायचं नाही, परंतु ते स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लागू झालेलं नाही. ही सुद्धा वस्तुस्थिती या ठिकाणी मी मांडू इच्छितो. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आज जर आपण विचार केला तर सार्वजनिक बांधकाम विभाग या ठिकाणी आपण फक्त सामान्य प्रशासन विभागाचा किंवा मंत्रालयाचा विचार या ठिकाणी करतो आहोत, परंतु आपल्याच सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग आहे. त्यामध्ये जी आदिवासींची पदं आहेत ती 29 पदं तर गायबच आहेत अद्याप. हे माझ्याकडे वृत्तपत्राचं कात्र नाही मुख्यमंत्री महोदय, मी आपल्याला पाठवेल. तर या ठिकाणी या विभागामध्ये अ ते ड संवर्गात एकूण पदे 14,181 आहेत. यापैकी अनुसूचित जमातीसाठी 1,060 पदे राखीव आहेत. अनुसूचित जमातीची भरलेली पदे ही 858 आहेत. 202 पदांचा पूर्वीचा अनुशेष अजूनही शिल्लक आहे. अध्यक्ष महोदय, आणि अशा या परिस्थितीमध्ये मी
माझे 3 प्रश्न या ठिकाणी थेट मी विचारू इच्छितो की पहिला प्रश्न, बिगर आदिवासींनी बनावट जात प्रमाणात प्रताच्या आधारे खऱ्या आदिवासींच्या नेमक्या किती जागा बळकावल्या याची वस्तुनिष्ठ माहिती राज्य सरकार देणार आहे का, हा पहिला प्रश्न. सार्वजनिक बांधकाम विभागातून अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेली तब्बल 29 पदे गायब झाले असल्याची धक्कादायक बाब ही जी पुढे आलेली आहे त्याबद्दल राज्य सरकार चौकशी करणार का आणि आदिवासी समाजाला न्याय देणार आहे का, हा दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न, राज्य शासनाच्या विविध विभागात अनुसूचित जमातीची 55,687 पदे आता या ठिकाणी रिक्त आहेत. त्या पदाची भरती प्रक्रिया करत असताना त्यासंबंधी विशेष भरती मोहीम राबविण्यात येणार आहे का आणि ती कधीपासून राबविण्यात येणार, याचा माझा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय. धन्यवाद. माननीय अध्यक्ष महोदय, पहिल्यांदा तर माननीय नितीन राऊत साहेबांच्याही मी लक्षात आणून देतो की राज्य सरकारने गेल्या काळामध्ये म्हणजे ज्यावेळी माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस आम्ही घोषणा केली होती 75,000 पदभरती करण्याची. मला सांगताना आनंद वाटतो की आम्ही 1 लाखपेक्षा जास्त पदांची भरती केलेली आहे, 1 लाखपेक्षा जास्त. त्यामुळे हे सरकार पदभरतीच्या संदर्भात कुठेही त्या ठिकाणी मागे पुढे पाहत नाही. मुळामध्ये आपण 3 प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत. तर मी आपल्याला सांगू इच्छितो की आजच्या परिस्थितीमध्ये जी काही या ठिकाणी आदिवासी समाजाकरता राखीव असलेल्या पदांवर गैर आदिवासी किंवा ज्यांच्याकडे वैधता प्रमाणपत्र नाही असे कार्यरत असलेले जे लोक आहेत त्यांची संख्या 6,860 आहे. पण या 6,860ला आता आपण अधिसंख्य पदांवर नेमलेलं आहे आणि आदिवासींचं पद मोकळं केलेलं आहे. अधिसंख्य म्हणजे जी पद नसतं, एक मिरर पद तयार करतो आपण आणि ते त्या व्यक्तीचं कार्यकाळ संपल्यावर ते पद संपतं. त्यामुळे ते अधिसंख्य पदांवर त्यांना नेलं. ओरिजिनल पद हे आपण मोकळं केलं. या मोकळ्या केलेल्या 6,860 पैकी 1,343 एवढी पदं आदिवासीतनं भरली गेली. उर्वरित पदं भरण्याची वेगवेगळ्या स्टेजेसवर त्या ठिकाणी कारवाई चाललेली आहे. आपण जो दुसरा प्रश्न या ठिकाणी विचारला सार्वजनिक बांधकाम विभागाचा, त्या संदर्भात निश्चितपणे माहिती घेण्यात येईल आणि अशा प्रकारे कुठेही पदं गायब झाली असली तर पोलिसांचा वापर न करता GAD विभागातूनच ती शोधून काढण्यात येतील आणि ती पदं ही निश्चितपणे भरण्यात येतील. आणि तिसरा प्रश्न आपण जो काही विचारला की रिक्त पदांच्या संदर्भात, तर आता 150 दिवसाचा जो कार्यक्रम राज्य सरकारने दिलेला आहे या कार्यक्रमामध्ये सर्व विभागांना त्यांचा जो काही पूर्ण आकृतीबंध आहे, आकृतीबंध रिवाईज करणे, रिक्रुटमेंट रूल्स रिवाईज करणे, अशा 2 बाबींवर त्या ठिकाणी भर द्यायला सांगितलेला आहे आणि अनुकंपाची भरती करणे, अशा 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. अनुकंपाची भरती केल्यानंतर किती रिक्त पदं राहतात ते आपल्या लक्षात येईल. त्याकरता कारण आपल्याला माहिती आहे 2008 पासून अनेक अनुकंपाचे पदं या ठिकाणी भरले गेले नाही आहेत. त्यामुळे जी काही अट आहे 5% ती अट देखील शिथिल आपण करतो आहोत आणि अनुकंपाची जी वेटिंग लिस्ट आहे ती पूर्णपणे आपण संपवतो आहोत. त्यासोबत हे जे काही रिक्रुटमेंट रूल्स आहेत, म्हणजे आपल्याला उदाहरण द्यायचं झालं तर आज आपल्या जो काही आपला पाटबंधारे विभाग आहे, पाटबंधारे विभागामध्ये रिक्रुटमेंट रूल्स हे 1980चे आहेत. आता 80 नंतर इतक्या मोठ्या प्रमाणात टेक्नॉलॉजी बदलली आहे, PDN नेटवर्क आलेलं आहे. त्यामुळे नवीन रिक्रुटमेंट रूल्स त्यांनी तयार करावे. किंवा अगदी पोलिसांचा विचार केला तर आपलं पोलीस उपअधीक्षक हे जे पद आहे याचे रिक्रुटमेंट रूल्स 1981चे आहेत. आता पोलिसांमध्ये सायबर गुन्हे वगैरे अनेक गोष्टी नव्याने आलेल्या आहेत, टेक्नॉलॉजी नव्याने आली आहे आणि म्हणून 150 दिवसामध्ये पहिल्या टप्प्यात रिक्रुटमेंट रूल्स बदलणे आणि ॲक्च्युली सगळ्या विभागांना 2021 पर्यंत आकृतीबंधाला मान्यता घ्यायची होती, पण बहुतांश विभागांनी ती घेतली नाही. त्यामुळे त्यांना तेही कंपल्शन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आकृतीबंध आणि रिक्रुटमेंट रूल्स हे दोन्ही ते 150 दिवसामध्ये हे पूर्ण केल्यानंतर तात्काळ आम्ही विशेष भरती मोहीम सुरू करणार आहोत. त्याच्याकरता तयारी म्हणूनच हे आपण करतो आहोत. कारण आपल्याला हे लक्षात आलं
की आपल्या भरतीला वेळ का लागतो, तर जुने आकृतीबंध आणि जुने रिक्रुटमेंट रूल्स असल्यामुळे प्रत्येक भरती कोर्टात चॅलेंज होते आणि यावर्षी केलेली भरती दीड वर्ष कोर्टात लढून मग त्यांना आपल्याला त्या ठिकाणी जे काही पदं आहेत ते आपल्याला द्यावे लागतात. त्यामुळे आपण हा प्रयत्न केलेला आहे आणि या माध्यमातून एकदा हा एक्सरसाइज पूर्ण करून मग मेगा भरती आपण त्या ठिकाणी सुरू करणार आहोत. श्री नाना पटोले. अध्यक्ष महाराज, सविस्तर उत्तर माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यात नाही. पण अध्यक्ष महाराज या सगळ्यांचं जे जड आहे ती आहे व्हॅलिडिटी आणि कास्ट सर्टिफिकेट. अध्यक्ष महाराज, सातत्यानं राज्यातच म्हणजे आता मी आणि फडणवीस साहेब आम्ही सोबत आलो तेव्हापासून आम्ही पाहतोय की ही जे व्हॅलिडिटी देणारी जी आपल्याजवळ विविध आदिवासी विभाग असेल, सामाजिक न्याय विभाग असेल, तिथं स्टॉपच आपला नसतो. आता शाळा कॉलेजेस आपले सुरू झालेत, लाईन लागलेली आहे या कास्ट सर्टिफिकेटसाठी आणि व्हॅलिडिटीसाठी. आपण कारण की ही व्यवस्था आपण दुरुस्त केली तर मला असं वाटतं की आपल्याला हा जो बिगर आदिवासी आणि आदिवासी आणि या सगळ्या जो वाद अनेक वर्षापासून या विधानसभेत आपण ऐकतोय तो संपुष्टात येईल. आता पण मी आपल्याला सांगतो की आता ॲडमिशनसाठी जे आपल्याला कागद लागतात, प्रमाणपत्र जातीचं असेल, व्हॅलिडिटीचं, ते मिळत नाही आहे. मग या सगळ्या व्यवस्था दुरुस्त करण्याच्या बाबतचं मोहीम शासन कसं करेल आणि तातडीनं त्याला वेळेवर ते व्हॅलिडिटी कशी मिळेल यावरच्या उपाययोजना शासनाने कशा करणार त्याच्याबद्दलचा खुलासा केला तर मला वाटतं की हे सगळे प्रश्न भविष्यात येणार नाही. मान्य नानाभाऊंनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगितलेला आहे. मुळामध्ये व्हॅलिडिटी करता लागणारा वेळ, त्याची पद्धती, या अनेक प्रश्न याच्यासमोर आहेत. त्या संदर्भात आपल्याला व्हॅलिडिटीच्या संदर्भात पुढच्या काळामध्ये आपलं कास्ट सर्टिफिकेटची ब्लॉकचेन तयार करता येईल का, अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे, जेणेकरून आपल्याला व्हॅलिडिटी देताना जी कागदपत्र एखाद्या परिवारामध्ये सगळी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत ती ब्लॉकचेनमध्ये गेली तर आपल्याला पुढची अडचण राहणार नाही त्या परिवारातलं सर्टिफिकेट देताना. पण त्यासोबत याला कदाचित थोडा वेळ लागेल, पण मला सांगताना आनंद या गोष्टीचा वाटतो की माननीय बावनकुळे साहेबांचं मी आभार मानेन की त्यांनी सगळ्या व्हॅलिडिटी कमिटी ज्या होत्या, 2च आपल्याकडे काम करत होत्या, बाकी याच्यावर कोणीच नव्हतं, सगळे प्रमोशन करून त्या ठिकाणी सगळ्या व्हॅलिडिटी समित्या त्यांनी त्या ठिकाणी त्याला प्रमुख दिले, त्या सुरू केलेल्या आहेत. त्यातला जो हजर झाला नाही त्याला सस्पेंड करण्याचं काम केलं. त्यामुळे आता सगळ्या व्हॅलिडिटी कमिट्या या ठिकाणी काम करतायत आणि वेगाने आपण व्हॅलिडिटीचा विषय निकाली काढतो आहोत. पण तरी देखील नानाभाऊंनी जे सांगितलं ते महत्त्वाचं आहे. या संदर्भात जरूर पुढच्या काळामध्ये एक आपल्या सेक्रेटरीजचा ग्रुप तयार करून आपल्याला व्हॅलिडिटीची पद्धत ही अधिक पारदर्शी आणि अधिक वेगवान कशी करता येईल याचा प्रयत्न आपण करू.